पद्मपुरातील समर्थनगर भागात रात्री उशिरा एका मद्यधुंद कार चालकानं 6 जणांना उडवले। सोबत भरधाव कार चालकानं 3 वाहनांना जोरदार धडकही दिली। या अपघातात एक महिला आणि मुलगी गंभीर जखमी झालेत। नागरिकांनी चालकाला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं। संकेत अंबोरे असं कार चालकाचं नाव, त्याला दारू प्यायल्याचं समोर आलं। पोलिसांनी घटनास्थळावरून त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात आणलं। प्रकाश कटारे यांच्या तक्रारीवरून रात्री गुन्हा दाखल झालाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, काय अपडेट्स आहेत त्या प्रकरणातले? सुवर्ण, रात्री 10 वाजताची ही घटना आहे। रात्री उशिरा संकेतवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संकेत हा छत्रपती संभाजीनगर शहरातील पदमपुरा भागामधल्या एका ठिकाणाहून बाहेर पडला होता आणि तो मद्यधुंद अवस्थेत होता। कार त्याने घेत असताना रस्त्यावर चालणाऱ्या एका महिला आणि त्याच्या मुलीला उडवल्यानंतर लोक त्याच्या पाठीमागे लागले। तो भरधाव मद्यधुंद अवस्थेमध्ये तो गाडी चालवत होता। त्यानंतर पदमपुऱ्यातून तो समर्थनगरमध्ये या परिसरात पळून येत असताना तो भरधाव वेगाने गाडी पुढे घेऊन जात होता आणि त्या दरम्यान 3 मोठ्या वाहनांना त्यांनी धडक दिली आहे। सोबतच 6 जणांना जखमी केलेला आहे। आता पोलीस आता तपास करतायत, सोबतच त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी। तर मद्यधुंद अवस्थेत होता हा कार चालक, पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।